2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व 7ही आरोपींची निर्दोष सुटका, तपासात अनेक त्रुटी, पंचनामा योग्य नसल्याचे ताशेरे, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, कोर्टाचा निकाल। दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंगची होती आणि आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी पुरवल्याचं सिद्ध नाही, कोर्टाचं निरीक्षण, निकालानंतर आरोपींना अश्रूंना भर। भगवा दहशतवाद असा प्रचार करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी, काँग्रेसचं षडयंत्र, कोर्टाच्या निकालामुळे उघड झाल्याचीही टीका। 2006च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रमाणेच आताही राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का, असदुद्दीन ओवैसींचा सवाल, निकालावर मालेगावातल्या पीडित हायकोर्टामध्ये दाद मागणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश होते, तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांच्याकडून आदेश आल्याचा माजी एटीएस पोलीस निरीक्षक महबूब मुजावर यांचा दावा। विधानसभेत पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार असल्याची माहिती, दत्ता भरणेंना कृषी खातं देण्याची चर्चा, लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग, अजित पवार आणि तटकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, तर धनंजय मुंडेंनी दुसऱ्यांदा फडणवीसांची भेट घेतल्याची ही माहिती।